माझं नाव समर आहे. तुला फक्त 7 दिवस माझी पत्नी म्हणून माझ्यासोबत राहायचं आहे. बदल्यात तुला तुझ्या आईच्या संपूर्ण उपचारांची जबाबदारी मी घेईन. ती मुलगी रितू, तिने जणू काही ऐकलंच नाही. अशी शांतपणे बसून होती, डोळे खाली झुकलेले, चेहऱ्यावर थोडीशी हलकी चिंता होती. काही क्षणांनी तिनं थरथरत्या आवाजात सांगितलं, मी विधवा आहे. मी तिचं बोलणं मध्येच थांबवलं नाही. फक्त एक हलकीशी स्मित दिली आणि म्हटलं, हे लग्न एक देखावा आहे. यात तुझी भावना गुंतणार नाही आणि माझीही नाही. तिच्या चेहऱ्यावरची लाचारी स्पष्ट दिसत होती. पण परिस्थिती माणसाकडून असं काही करून घेते जे तो कधी विचारही करत नाही. ती शांतपणे मान हलवून तयार झाली. पुढच्या दिवशी आम्ही एका जुन्या गेस्ट हाऊसमध्ये कोर्ट मॅरेजसाठी उभे होतो. ना फुलं, ना सजावट, ना फोटोग्राफर. फक्त काही कागदपत्र, 2 साक्षीदार आणि एक कायदेशीर करार. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी मी कामावरून परतलो आणि तिला पाहिलं. रितू आता कागदावर तरी माझी पत्नी एका कोपऱ्यात बसून देवाकडे प्रार्थना करत होती. इतक्या गुलाबी साडीमध्ये, मोकळे केस, बंद डोळे आणि चेहऱ्यावर एक अशी निरागसता, जणू अपूर्ण स्वप्नांचा गंध तिच्या भोवती दरवळत होता. मी दाराजवळ उभा राहिलो, शांतपणे तिला पाहत होतो आणि तेव्हाच माझ्या कानात वडिलांचे शेवटचे शब्द घुमू लागले. 7 दिवसात लग्न केलं नाहीस तर माझी सगळी संपत्ती अनाथ मुलांच्या नावावर जाईल. वडील हॉस्पिटलमध्ये होते, खूप अशक्त, पण त्यांचे शब्द आजही माझ्या मनावर राज्य करत होते. मी जाणून होतो, बाबा जे म्हणतात ते नक्कीच करतात. त्या दिवशी मी हिनाला फोन केला. माझी जुनी कॉलेजपासूनची मैत्रीण होती. मी तिला एकत्र आयुष्य जगण्याचे वचन दिलं होतं. फोन उचलताच तिनं विचारलं, समर काय झालं? अंकल बरे आहेत ना? मी सरळ म्हटलं, मला 7 दिवसात लग्न करायचं आहे हिना, आत्ताच. क्षणभर शांतता, मग ती हसली. अरे समर, तू तर एखाद्या चित्रपटाची स्क्रिप्ट घेऊन आलास बहुतेक. मी लंडनला जात आहे. परत आल्यावर आरामात लग्न करू. मी तिला थांबवत स्पष्ट सांगितलं, हे काही मजाक नाही हिना. जर 7 दिवसात लग्न झालं नाही तर सगळं बदलून जाईल. आता तिचा आवाजही कठोर झाला. तर मग दुसऱ्याच कुणाशी कर लग्न. मी तुझ्या या नाटकात सहभागी होऊ शकत नाही. आणि तिने फोन ठेवून दिला. त्या क्षणी मला समजलं, माझ्याकडे आता दुसरा पर्यायच नाही. त्याच संध्याकाळी मी वकिलाकडून एक करार तयार केला. 7 दिवसाचं लग्न आणि त्यानंतर लगेच घटस्फोटाचे कागद. आता फक्त अशी मुलगी हवी होती जिला परिस्थितीमुळे सगळं मान्य होतं. मग एका एजन्सीकडून समजलं, रितू नावाची एक मुलगी आहे जिला तिच्या आईच्या उपचारासाठी पैसे हवेत आणि ती फक्त एका अटीवर लग्नाला तयार आहे. जर तिच्या आईचा उपचार तात्काळ सुरू झाला तर. मी कोणतीही वेळ न दवडता लगेच होकार दिला. दुसऱ्या दिवशी मी स्वतः माझ्या लग्नासाठी कपडे विकत घेतले. हे लग्न आता एक नातं राहिलं नव्हतं, ते एक मिशन बनलं होतं. जेव्हा मी प्रथमच कोर्टात रितूला पाहिलं तेव्हा एक क्षण थांबल्यासारखा वाटला. ती शांत होती, पण तिच्या डोळ्यात एक खोलपणा होता जो काही न बोलताही बरंच काही सांगत होता. आम्ही कागदांवर सही केली, साक्षीदारांसमोर होकार दिला आणि त्या क्षणी आम्ही नवरा बायको झालो. फक्त 7 दिवसांसाठी. लग्नाची प्रक्रिया पूर्ण होताच मी हॉस्पिटलमध्ये फोन केला. नवीन पेशंट आहे, तात्काळ फाईल तयार करा. आजच त्यांना ॲडमिट करतो. लग्नानंतर मी तिला घराच्या गेस्ट रूममध्ये ठेवले, कारण मला माहिती होतं की हे नातं फक्त एक करार आहे. दुपारची वेळ होती. घरकाम करणारी बाई आली आणि म्हणाली, सर, ती मुलगी काहीच खात नाही, फक्त पूजेत बसून आहे. मी डोळे मिटले आणि शांत आवाजात म्हणालो, तिला राहू दे. लवकरच ती हे घर आणि त्याचे नियम स्वतःहून शिकेल. त्या रात्री मी माझ्या खोलीत फाईल्समध्ये गुंतलेलो होतो, पण मन दुसरीकडेच, त्या मुलीच्या कहाणीमध्ये अडकलेलं होतं. मला जाणवलं, मी आजवर तिच्या आयुष्याबद्दल काहीच विचारलं नव्हतं. तिचे आईवडील कोण, तिचा भूतकाळ कसा होता, मला काहीही माहीत नव्हतं. फक्त एवढंच माहीत होतं की तिची आई हॉस्पिटलमध्ये आहे
आणि त्यांचा उपचार व्हावा म्हणून तिनं ही 7 दिवसांची लग्नाची अट स्वीकारली आहे. पण मनात सारखा एक विचार घोळत होता, हा फक्त माझ्या मजबुरीचा सौदा होता. मग मी तिच्याबद्दल इतकं का विचार करत होतो? दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी नाश्त्याच्या टेबलवर बसलो, तिथे एक छोटासा कागद पडलेला होता. ऋतुलिखित पत्र. आपल्या लग्नाचं नातं आता केवळ कागदावरच नातं राहिलेलं नाही, हे नातं आता माझ्या देवासमोरही आहे. तुम्ही मला एक आधार दिला, यासाठी मी तुमची ऋणी आहे. हे पत्र वाचून मी क्षणभर थांबलो. तिनं या नात्याला माझा सौदा नाही तर स्वतःचं भाग्य मानलं होतं. ही गोष्ट हृदयाच्या खोल कप्प्यात जाऊन पोहोचली. मी ते पत्र माझ्या खिशात ठेवून दिलं. कदाचित म्हणून की काही गोष्टी कायम जवळ ठेवाव्या लागतात. तिसऱ्या दिवशी मी तिच्या आईला हॉस्पिटलमध्ये भेटण्याचा निर्णय घेतला. ती महिला बेशुद्ध होती. चेहऱ्यावर थकवा होता, पण ऋतू त्यांच्या शेजारी बसून त्यांचा हात हातात धरून होती. मी गेल्यावर तिने फक्त डोळे वर करून पाहिलं आणि हलकसं हसली. मी काही क्षण शांतपणे तिथे बसून राहिलो आणि मग परत आलो. त्या रात्री मी गॅलरीत उभा होतो. तिच्या खोलीतून येणारा मंद प्रकाश मला ओढू लागला. मनात आलं, जावं, तिला पाहावं. पण मी स्वतःला थांबवलं. जणू एखादी अदृश्य भिंत माझ्या आणि तिच्यामध्ये होती. अनेक दिवस झाले होते आम्ही एकाच घरात राहत होतो, पण अनोळखी लोकांसारखे. ना आम्ही एकमेकांशी बोललो, ना कधी समोरासमोर आलो. हे 7 दिवस जणू एखाद्या सावलीसारखे जात होते. हजर होते, पण निशब्द. 4थ्या दिवशी नोकराणीने सांगितले, मॅडम रोज सकाळी लवकर उठून पूजा करतात. काही मागत नाहीत, फक्त देवाचे आभार मानतात. माझं लक्ष वर्तमानपत्रावर होतं, पण तिच्या बोलण्याने मन थांबून गेलं. धन्यवाद. ज्याने स्वतःच्या आयुष्याची इतकी मोठी किंमत चुकवली, तीही देवाचे आभार मानते. त्या दिवशी मी ऑफिसमधून लवकर परत आलो. बाहेर पाऊस पडत होता आणि मनात विचित्र अस्वस्थता होती. जणू काहीतरी बदलत होतं. जेव्हा मी तिच्या खोलीजवळून चाललो होतो, तेव्हा खिडकीतून एक मंद उजेड आत येत होता. दार उघडं होतं. मी हळूच आत गेलो. ती हात जोडून प्रार्थना करत बसली होती. डोळे बंद, चेहरा शांत, कोणताही आवाज न करता. तिचं अस्तित्व सारं काही बोलत होतं. पहिल्यांदाच मी तिचा चेहरा पूर्ण पाहिला. मऊ, स्वच्छ आणि एका विलक्षण शांततेने भरलेला. मी तिथेच थबकलो. काही क्षणांनी फक्त एवढंच म्हटलं, रंजक आहे, आणि निशब्द परत आलो. पुढच्या संध्याकाळी वीज गेली होती. मी टॉर्च घेऊन बाहेर पडलो. सिस्टीम तपासली. परत येताना तिच्या खोलीपाशी गेलो. खिडकीतून चांदणं आत येत होतं. मी दरवाजावर हलकं ठोठावलं. आतून आवाज आला, कोण? मी म्हणालो, समर. फक्त विचारायला आलो की अंधारात काही त्रास तर नाही ना? तिनं हळू आवाजात उत्तर दिलं, नाही, सगळं ठीक आहे. धन्यवाद. तसाही प्रकाश आपला मार्ग शोधतोच. तिचं उत्तर ऐकून माझे पाय जागेवरच थांबले. मी काहीही बोललो नाही. शांतपणे परत गेलो. त्या रात्री मी प्रथमच माझी डायरी उघडली आणि लिहिलं, ही मुलगी फारसं बोलत नाही, पण तिचं शांतपण सर्व काही सांगून जातं. तिसऱ्या दिवशी रात्री नोकराणीने सांगितले, मॅडम फक्त भात आणि दही खातात, दुसरं काही नाही. मी म्हटलं, ती जे मागेल तेच द्या, कोणतेही प्रश्न विचारू नका. पुढच्या दिवशी माझ्या खोलीबाहेर एक ट्रे ठेवलेली होती. त्यात एक चहाचा कप, थोडे ड्रायफ्रुट्स आणि एक छोटंसं नोट. आपण माझी खूप काळजी घेतली, जसं मी इथली पाहुणी आहे. पण मी फक्त पाहुणी नाही, मी तुमची पत्नीही आहे. ते वाचून मला उमजलं, आता माझी जबाबदारी फक्त नावापुरती राहिलेली नाही. काहीतरी होतं जे त्या 7 दिवसांच्या करारापेक्षा खूप पुढे गेलं होतं. मीच आमच्यामध्ये एक भिंत उभी केली होती, पण आता ती भिंत हळूहळू ढासळू लागली होती. त्या रात्री मी फाईल्समध्ये गोंधळलेलो होतो, पण मनात फक्त एकच गोष्ट, तो चहाचा कप, त्यावरचं नोट आणि तिचा चेहरा. मोबाईल पाहिला. रात्रीचे 3 वाजले होते. मन जड जड झालं होतं.
घरातला प्रत्येक कोपरा जणू ओझं झाल्यासारखा वाटत होता. मी बाल्कनीत आलो. हलकासा प्रकाश सगळीकडे पसरलेला होता. पाणी प्यायचं म्हणून स्वयंपाकघराकडे वळालो तेव्हाच कुठून तरी हुंदक्यांचा आवाज आला. हळूसा पण मनाला भिडणारा. मी थांबलो. आवाज त्याच खोलीतून येत होता जिथे ऋतू होती. हळूहळू मी पुढे गेलो. दरवाजा उघडाच होता. डोकावलं. ती जमिनीवर बसलेली होती. दोन्ही गुडघे छातीला घट्ट घट्ट लावलेले, चेहरा ओढलेल्या पदराखाली लपवलेला आणि डोळ्यातून ओघळणारे अश्रू तिच्या शांततेलाही बोलायला भाग पाडत होते. मी काही क्षण तसाच उभा होतो. मग न बोलता स्वयंपाकघरातून एक ग्लास पाणी आणलं आणि टेबलावर ठेवलं. ती चकित झाली. माझ्याकडे पाहिलं, पण काहीच बोलली नाही. मी हळूच म्हटलं, पाणी पी. तिनं नजर खाली झुकवली. कापऱ्या हातांनी ग्लास उचलायचा प्रयत्न केला, पण हातात बळ नव्हतं. मी वाकलो आणि तिच्या हातात तो ग्लास अलगद ठेवला. त्या क्षणी आमचे हात एकमेकांना स्पर्शले. तिच्या बोटांची थंडी मनापर्यंत पोहोचली. जणू तो स्पर्श कुठला तरी भाव नव्हता, एक शून्यपणा होता. मी झटकन हात मागे घेतला, पण तिच्या त्या स्पर्शानं माझ्यात काहीतरी हलवलं होतं. तरीही स्वतःला सावरत मी स्वतःला आठवण करून दिलं, हे फक्त एक करार आहे. मी मागे वळणारच होतो की तिचा हळूसा आवाज आला. कधी कधी माणूस गप्प राहतो कारण शब्द कमी पडतात. मी थांबलो. तिच्या आवाजात तक्रार नव्हती, एक निर्विवाद सत्य होतं. मी वळून पाहिलं. तिच्या डोळ्यात पाण्याचा थर होता. मी फक्त एवढंच म्हणालो, काही हवं असेल तर सांग, आणि मी बाहेर निघून गेलो. पुढच्या दिवशी डॉक्टरांचा फोन आला. तिच्या आईची तब्येत सुधारते, रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आहेत. थोडा धीर मिळाला, पण तिच्यासाठी जे काही करत होतो तेच आता शब्दांमध्ये नव्हे, शांततेत हरवून जात होतं. मी ऑफिसला जायला तयार होत होतो. तेवढ्यात नोकराने सांगितले, सर, एक मॅडम आल्या आहेत. म्हणतायत की त्या तुमच्या होणारी पत्नी आहेत. नाव हिना सांगितलं आहे. मी दचकून गेलो. म्हणालो, त्यांना ड्रॉइंग रूममध्ये बसवा, मी येतो. दार उघडताच ती आत आली. वेगवान चाल, डोळ्यात प्रश्न, चेहऱ्यावर मेकअप आणि आवाजात थेटपणा. ती ताडकन बोलली, ही मुलगी कोण आहे जिने तुझ्याशी लग्न केलं आहे? मी शांतपणे म्हणालो, बस हिना, आधी बस. ती तुटक बोलली, नको, मला उत्तर हवा आहे. तू मला न सांगता लग्न केलंस. मी खोल श्वास घेतला आणि उत्तर दिलं, तू नकार दिला होतास म्हणून मी स्वतः पुढे गेलो. ती चिडून म्हणाली, मी फक्त 2 दिवस उशिरा आले होते आणि तू माझी वाटही पाहिली नाहीस. मी म्हटलं, तू उशिरा आलीस आणि ती वेळेवर? ती हसली, पण त्या हसण्यात एक उपहास होता. आता तिला पत्नी म्हणतोस? विसरलास का? हे लग्न फक्त एक करार आहे. मी नजरा चुकवल्या. म्हटलं, हे लग्न एका कारणासाठी झालं जे तुला माहिती आहे. आता तू परत आली आहे तर वाद करण्याचं कारण नाही. ती पुन्हा टोचून म्हणाली, तुझ्या आवाजातली ही नरमाई कुणासाठी आहे? मी काहीही न बोलता उभा राहिलो. ती आत येऊ लागली. म्हणाली, मी तिला पाहणारच. मी तिचा हात थांबवला. हिना, इथे सन्मानाचा प्रश्न आहे. ती या घरात आहे आणि ती माझी पत्नी आहे. तिचा उपहास सुरूच होता. किती दिवसांसाठी? तिचा प्रत्येक शब्द छातीत काट्यासारखा टोचत होता. मी दोन्ही हात जोडले. ती निघून गेली, पण शेवटचं वाक्य म्हणाली, ही लढाई अजून संपलेली नाही. ती गेल्यानंतर मी बराच वेळ बाल्कनीत उभा राहिलो. घर शांत होतं, पण माझ्या आत एक वादळ उसळत होतं. त्या संध्याकाळी ऋतूने काहीच विचारलं नाही, कोणतीही सफाई मागितली नाही. फक्त जेवणाच्या ट्रेमध्ये एक छोटं नोट होतं, आपले पाहुणे समाधानी होते का? मी उत्तर दिलं नाही, फक्त ते नोट जळत्या चुलीमध्ये टाकून दिलं. पुढच्या दिवशी हिनाच्या आईचा फोन आला. त्या म्हणाल्या, बाळा, जे झालं ते घाईघाईत झालं. हिना तुझ्यावर प्रेम करते. हे सगळं फक्त गैरसमज आहे.
मी शांतपणे म्हणालो, तुम्ही माझ्यासाठी आईसारखे आहात, पण हा निर्णय माझ्या आयुष्याचा आहे आणि माझ्यासाठी वेळेची किंमत जास्त आहे. त्या शांत झाल्या, पण त्यांच्या आवाजात काहीसं अधुरं राहिलेलं होतं. त्याच संध्याकाळी जेव्हा मी घरी परतलो, रितू अंगणात बसलेली होती. माझी आईही जवळ होती. आई म्हणाल्या, बाळा, तुझी बायको खूप गोड आहे. मी फक्त हसलो आणि त्या क्षणी एक गोष्ट मनात उमटली. हिनाने मला कधीच असा सुकून दिला नव्हता, ना आपलेपणा ना शांती. तिचं प्रेमही एखाद्या व्यवहारासारखं वाटायचं. त्याच रात्री दारावर हलकीशी टकटक झाली. मी उघडलं तर समोर रितू उभी होती. बाहेर पाऊस पडत होता. ती म्हणाली, झोप येत नाही. पावसाच्या आवाजाने झोप लागेनाच. मी म्हणालो, ये आत बस. ती काही क्षण गप्प राहिली. मग विचारलं, मी तुमच्यासाठी ओझं आहे का? मी तिच्या डोळ्यात न पाहता उत्तर दिलं, तू असा एक माणूस आहे ज्याला मी समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. ती काही वेळ शांत राहिली. मग तिने विचारलं, तुम्हाला असं वाटतं का की हिना पुन्हा तुमच्या आयुष्यात येऊ शकते? मी काही क्षण विचार केला आणि म्हटले, नातं हे वेळेनुसार बनतं आणि तुटतं. आणि आजपर्यंत मला हेच समजलं नाही की आपलं नातं नेमकं काय आहे. पण एक गोष्ट मात्र नक्की, हिना आता हृदयात नाही. ती हलक्याच स्वरात म्हणाली, मग मला इथे फक्त 7च दिवस राहायचं आहे. असं म्हणत ती वळून गेली. दुसऱ्या दिवशी दुपारी जेव्हा मी घरी आलो, हॉलमध्ये थोडी धांदल होती. नोकरांनी घाबरलेल्या आवाजात आत आली आणि म्हणाली, सर, रितू मॅडमनी फळं कापताना हात कापून घेतलाय. खूप रक्तस्राव झालाय. ती घरातच होती. माझे पाय जणू अनोळखी एखाद्या ओढीने त्या दिशेने चालू लागले जिथे ती बसलेली होती. दार अर्धवट उघडं होतं. आत पाहिलं, ती खुर्चीवर बसलेली होती. एका हाताची बोटं दुसऱ्या हाताच्या तळहातावर ठेवलेली, रुमाल रक्तानं पूर्ण भिजलेला. आई समोर उभी होती, तिचा हात पकडलेला, पण डोळ्यात काळजी आणि असमर्थता. मी पटकन आत गेलो. दाखव, इतकंच म्हटलं. ती एक क्षण माझ्याकडे पाहिले. थोडी चकित झाली, पण शांतपणे हात पुढे केला. जखम फार खोल नव्हती, पण रक्त बऱ्यापैकी वाहत होतं. मी हळूच रुमाल बाजूला केला. बाजूला ठेवलेल्या पाण्याने तिचा हात स्वच्छ केला आणि सावधपणे पट्टी बांधायला सुरुवात केली. तिच्या बोटात थोडी थरथर होती. दुखापतीमुळे की माझ्या जवळिकीमुळे कळत नव्हतं. ती काहीही बोलली नाही आणि मीही नाही, पण त्या शांततेत काहीसं होतं जे शब्दांमध्ये बांधता येणार नव्हतं. जणू त्या क्षणी आमच्या गप्पांनाही संवाद मिळाला होता. पट्टी बांधताना माझ्या नजरा तिच्या डोळ्यात स्थिरावल्या. जे डोळे नेहमी खाली झुकलेले असायचे, आज त्यात एक अजब स्थैर्य होतं. मी हळूच विचारलं, हे झालं कसं? तिचा आवाज मंद होता, जणू एखाद्या दीर्घ शांततेनंतर निघालेला. कधीकधी आपण कोणाचा भाग हिसकावतो, तेव्हा वरचा देव स्वतःच हिशोब पूर्ण करतो. मी हात थांबवला. तिच्याकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर कुठलीही तक्रार नव्हती, ना पश्चाताप, फक्त एक स्वीकारलेली सत्यता. मी पट्टी पूर्ण केली आणि म्हणालो, कधीकधी ज्या गोष्टी आपल्याला वाटतात की आपण मिळवल्या आहेत, त्या आपल्याला दिलेल्या असतात, आणि ज्या आपल्याच वाटतात त्या फक्त एक परीक्षा ठरतात. ती डोकं झुकवत शांत राहिली, काहीही बोलली नाही, पण तिची ती शांतता सगळं सांगून गेली. तो क्षण छोटा होता. एक जखमी हात, एक पट्टी आणि एक नातं, ज्यानं कधी नाव मिळवलं नव्हतं, पण खोलवर रुजलेलं होतं. दुसऱ्या दिवशी दुपारी मी घरी परत आलो, तेव्हा दाराजवळ रितू आईसोबत होती. तिच्या हातात सुईधागा होता. माझ्याकडे बघत आई हसली आणि म्हणाली, बाळा, तुझी बायको फार सुंदर भरतकाम करते. माझ्यासाठी भेट तयार करते. मी हसत नजर खाली झुकवली, पण मनात एक वेगळीच हालचाल होती. त्या रात्री मी पहिल्यांदा स्वतःच तिच्या खोलीचं दार ठोठावलं.
मी आत येऊ का? मी विचारलं. आतून आवाज आला. जी खोली नीटनेटकी होती. एका कोपऱ्यात ती पट्टी ठेवलेली होती जी मी काल तिच्या हातावर बांधली होती. मी विचारलं, तू अजून ती पट्टी जपून ठेवली आहेस? ती हळूच म्हणाली, काही वेदना आठवण्यासाठी जपल्या जातात. जेव्हा आयुष्य आपल्याला शिकवणं थांबवतं तेव्हा अशा गोष्टी त्या शिकवणीची आठवण करून देतात. मी शांत बसलो होतो. काही वेळ तशीच शांतता गाजली. मग हळूच सांगितलं, काही जखम अशी असतात जे कधी सुकून शिकवत नाही. तिने हळूशी मान हलवली, जणू ही गोष्ट तिला अगोदरच कळलेली होती. कोणत्याही गोष्टीवर हक्क दाखवता येत नाही. तिने पुढे म्हटलं, काही नाती फक्त निभावली जातात. तिचे शब्द माझ्या हृदयाच्या कोमल भागाला भिडले. त्या क्षणी मी हे नातं फक्त एक गरज समजलेलं, एक करार, ते आता मनातली खरी ठेच बनायला लागलं होतं. ती समोर बसली होती. त्या चेहऱ्यावरील शांतता तशीच होती. त्या रात्री मी डायरी काढली आणि लिहिलं, काही जखम केवळ शरीरावर नसतात, त्यांचे ठसे आत्म्यावरच उमटतात. आणि ज्या जखमा देतात ते कधीकधी सर्वात मोठा मलम बनतात. मी वकिलांचा नंबर पाहिला. 7 दिवस पूर्ण होणार होते, पण आता असे वाटत होते की हे नातं फक्त कागदी शक्यता राहिलेली नव्हती. दुसऱ्या दिवशी दुपारी सगळं खूपच शांत होतं. बाहेर हलके उन्हासारखं पसरत होतं. मी ऑफिसमधून थोडा लवकर घरी आलो. टेबलवर त्या दिवसाप्रमाणे चहा नव्हता. दरवाजा उघडून अंगणात गेलो. रितू तिथेच बसलेली होती. ट्रेवर 2 कप चहा आणि थोडे बिस्किटं होते. ती साध्या साडीत अगदी सरळ आणि सुंदर दिसत होती. मी फक्त तिला पाहत होतो. जणू वेळ थांबला होता. ती हळूहळू जवळ आली. नजरा खाली झुकलेल्या, चेहऱ्यावर विचार विस्कळीत पडले होते. मी विचारलं, तुझे डोळे इतक्यात काही बोलत आहेत, पण तुझे ओठ इतके शांत का आहेत? ती माझ्याकडे न पाहता चहाचा कप माझ्या हातात ठेवत म्हणाली, काश हे सगळं खरं असतं. त्या एका वाक्यानं जणू वेळच थांबला. हवा, श्वास, प्रत्येक क्षण स्थिर झाला. मी तिला हात देऊन चहा घेतला आणि एक पाऊल मागे सरकलो. मनात स्वतः विचार केला, जर हे खरंच नाही तर खोटं काय आहे? मी हळूच विचारलं. मग ती नजरा खाली घालून होती. बोलली नाही, पण तिची शांतता सगळं बोलून गेली. आम्ही दोघे सोफ्यावर बसलो, चहा पिऊ लागलो. मी चौकशी केली, आईची तब्येत कशी आहे? ती म्हणाली, आता थोडं बरं आहे. फक्त एक टेस्ट बाकी आहे. मी दिलासा देत म्हणालो, मीच ती टेस्ट करायला घेऊन जाईन. ती हसली. जणू तिला वरचा हलका विश्वास आला होता. ती हसत होती. जग पुन्हा परत येत आहे. माझ्या शब्दावरून जाणवलं. एक लहानसा आश्चर्य, थोडीशी भीती, आणि ती या आनंदाने घाबरत आहे. काही क्षण मोकळं होणार नाही. भीती असेल, जणू हे क्षण हातून निसटू शकतात. मी विचारलं, तुला वाटतंय का तुझ्या जीवनाला परत वाट मिळते आहे? ती काही क्षण थांबली, विचार करत होती आणि हळूच म्हणाली, मी कधीच आयुष्य मागितलं नाही. मी तर फक्त काही दिवसाच्या वेळेवर आहे. माझं मन शब्द तोडून गेलं. मी क्षणभर तिथेच थांबलो. मग शुद्ध स्वरात विचारलं, रितू, तू खरंच मुदतीवर आलीयस की मीच माझ्या जिद्दीने तुला इथे आणलंय? ती आश्चर्यचकित झाली. पहिल्यांदाच सरळ माझ्या डोळ्यात बघत होती. तिच्या डोळ्यात भीती होती, पण कुठेतरी सत्यही लपलेलं होतं. कदाचित दोन्ही. ती म्हणाली, मी म्हणालो तुझ्यासाठी ही एक मजबुरी होती, पण माझ्यासाठी ते एक वचन होतं. आणि दोघांनीही निभावलं. मनापासून नसेल, पण तसं असतानाही निभावलं. मग ही चहा, हे जाणवणं, हे सगळं काय आहे? रितू, माझा स्वर खूप हलका होता. कदाचित हे ते वास्तव नव्हतं, पण हृदयाने तिला सत्य मानलं होतं. खोलीत शांतता पसरली होती. काही क्षण तसेच निशब्द गेले, पण त्या शांततेतही खूप काही गुंजत होतं. ती उठली, ट्रे उचलली आणि दरवाजाकडे वळाली. मी तिला हाक मारली,
रितू. ती थांबली नाही, मागे वळूनही पाहिलं नाही. मी पुन्हा म्हटलं, जर मी म्हणालो की हे सगळं खरं होऊ शकतं. ती अचानक थांबली, श्वास रोखला आणि मग हलक्या आवाजात म्हणाली, वास्तव तेच असतं जे सगळ्यांसमोर असतं. आपलं नातं अजूनही फक्त 7 दिवसांचं आहे आणि त्यातले 2 दिवस उरले आहेत. मी काहीच बोललो नाही, फक्त त्या दरवाजाकडे पाहिलं जिथून ती निघून गेली होती. त्या रात्री मी आईशी बोललो. ती खूप आनंदात होती. तिने सांगितलं, आज रितू खूप हसत होती. म्हणाली, काही प्रार्थना वेळेवर ऐकली जातात. मी विचारलं, आणि तुम्ही काय उत्तर दिलं? आई म्हणाली, मी म्हटलं, कधी कधी माणूस प्रार्थना स्वतः बनून येतो आणि तू तिची प्रार्थना बनलास. मी तिचं डोकं हलकेच कुरवाळलं. मी खरंच कोणाची तरी प्रार्थना बनू शकतो की तोच मी माणूस आहे जो प्रत्येक नातं केवळ कागदावर मोजतो? त्या रात्री मी पुन्हा ती फाईल उघडली, तीच लग्नाची कॉन्ट्रॅक्ट फाईल. 7 दिवसांपैकी आता फक्त 2च दिवस उरले होते. तेच 2 दिवस ज्याच्यानंतर आम्ही दोघं मोकळे होणार होतो. पण मन या मोकळेपणाला घाबरत होतं. पुढच्या दिवशी हवामान काहीसं वेगळं होतं. वारा वाहत होता, पण खोलीत एक विचित्र गरमपणा जाणवत होता. मी स्टडी रूममध्ये बसलो होतो. फाईल समोर उघडी होती, पण मन पुन्हा पुन्हा दरवाजाकडे जात होतं. रितू दिवसभर कुठेच दिसली नाही, ना दुपारी, ना संध्याकाळी, ना रात्रीच्या जेवणाला. कामवालीने सांगितले, मॅडम म्हणत होत्या त्यांना विश्रांती पाहिजे आहे, कदाचित डोकं दुखतंय. मी फक्त मान हलवली, पण मनात एक बेचैनी होती, जणू काही अनिष्ट होण्याची चाहूल लागत होती. रात्री 11 वाजता मी उठलो, थेट तिच्या खोलीकडे गेलो. दरवाजा अर्धा उघडाच होता, पण खोली रिकामी होती. सगळं जागच्या जागी होतं, पण ती नव्हती. मी हाक मारली, आवाज खोलीत घुमला, पण उत्तर नाही आलं. मी बाहेर पडलो, एक एक कोपरा तपासला. प्रत्येक भिंत, प्रत्येक अंगण जणू काहीतरी लपवत होतं. तेवढ्यात गॅलरीजवळ थोडीशी हालचाल जाणवली. तिथे ती बेशुद्ध पडली होती. निळ्या कपड्यात, चेहरा फिकट, श्वास खूपच मंद. रितू. मी धावत गेलो. तिचं डोकं मांडीवर घेतलं, नस तपासल्या. हृदयाची धडधड खूपच कमजोर होती. गाडी काढा, मी ओरडलो. नोकर धावत आला. मी तिला उचललं, जणू एखादी मोडून पडलेली आत्मा, आणि तडक रुग्णालयाकडे धाव घेतली. तिचा हात माझ्या बोटात होता. मी फक्त एकच गोष्ट म्हणत होतो, काही होणार नाही, मी आहे तुझ्यासोबत. रुग्णालयात डॉक्टर धावत आले. इंजेक्शन्स, ऑक्सिजन्स, यंत्र. एक डॉक्टर मला बाजूला घेऊन गेला. सर, यांनी झोपेच्या खूप साऱ्या गोळ्या घेतल्या आहेत. डोस खूप जास्त होता. थोडा उशीर झाला असता तर. ती जिवंत आहे ना? माझा आवाज थरथरत होता. डॉक्टरने मान हलवली. आत्तासाठी हो. मी तिथल्याच एका खुर्चीत बसलो, डोकं हातात, डोळे प्रश्नांनी भरलेले. रितू, असं का केलं? सकाळी डॉक्टर म्हणाले, शुद्धीवर आली आहे, पण खूप अशक्त आहे. बोलू नका, फक्त भेटू शकता. मी तिच्या रूममध्ये गेलो. ती खाटेवर शांत पडली होती. डोळे थोडेसे उघडे होते. मी जवळ बसलो. तिचा हात हातात घेतला. अजूनही थोडा थंड होता. मी विचारलं, तू असं का केलं? माझा आवाज कठोर नव्हता, फक्त मोडलेला होता. तिने काहीही उत्तर दिलं नाही, फक्त डोळे बंद केले, जणू आता काहीही सांगणं तिच्या शक्तीपलीकडचं होतं. मी घरी परतलो आणि थेट तिच्या खोलीत गेलो. प्रत्येक गोष्ट उघडली, प्रत्येक कोपरा पाहिला. मला एक छोटीशी डायरी सापडली. पहिल्या 2 पानांवर काहीच नव्हतं. 3ऱ्या पानावर लिहिलं होतं, मी विधवा नाही, घटस्फोटित आहे. माझा हात तसाच थबकला. पुढच्या पानावर लिहिलं होतं, त्याने कधीच माझ्यावर प्रेम केलं नाही. मी त्याच्यासाठी फक्त एक शरीर होते, त्याच्या गरजा, त्याचा राग, त्याचा खेळ. आणि मी प्रत्येक दिवशी हळूहळू विझत गेले. एक दिवस त्याने म्हटलं, तू माझ्यासाठी योग्य नाही, घटस्फोटावर सही कर. जणू मी एखादी वापरून फेकलेली वस्तू होते. मी एका मागोमाग एक पान उलटत राहिलो.
मी जगणंच सोडून दिलं होतं. फक्त आईचा चेहरा पाहून थांबायचे. मग तू आलास समर. तू म्हणालास, फक्त 7 दिवसांसाठी पत्नी हो. माझ्या मनात आलं, कदाचित आता शरीर विकायचं काम कायदेशीर झालंय. कमीत कमी आई वाचेल. माझे डोळे भरून आले. तुझी नजर बाकी सगळ्यांपेक्षा वेगळी होती. पण मला भीती वाटू लागली. कुठे पुन्हा मन तर गुंतणार नाही ना. मी डायरी बंद केली. काही समजण्याचं भान उरलं नव्हतं. हात थरथरत होते. मी हॉलमध्ये आलो. डोकं हातात घेतलं. जिला मी एक करार समजत होतो, ती तर आपल्या आयुष्याची सर्वात मोठी लढाई लढत होती. मी वकिलाचा नंबर डायल केला, पण पुन्हा तो कॉल कट केला. हा वेळ कायद्याचा नव्हता ना कागदांचा. हा वेळ फक्त सत्याचा होता. मी परत हॉस्पिटलला गेलो. तिच्या खोलीत. ती जागी होती. डोळे थकलेले होते, पण उघडे होते. मी तिच्याजवळ बसून म्हणालो, मला तुझी माफी नको आहे. मला फक्त एवढंच हवंय, तू जग. तुझ्या मर्जीने, तुझ्या सन्मानाने. ती काहीच बोलली नाही, पण तिच्या डोळ्यात पहिल्यांदाच एक वेगळी झळक होती. एक ओलं होती, पण भीती नव्हती. मी रितूला घरी घेऊन आलो. ती अजूनही खूप अशक्त होती, पण आता शांत नव्हती. फक्त खूप थकलेली वाटत होती. दरवाजातून ती आत आली. आईने तिला कवेत घेतलं, जसे बऱ्याच वर्षांनी कोणी आपलंच परत आलं होतं. घरातलं वातावरण स्थिर होतं. प्रत्येक चेहरा सगळं जाणूनही जणू काहीच माहीत नाही असं दाखवत बसले होते. तिच्या आरामासाठी मी तिला गेस्ट रूममध्ये नाही, तर त्या खोलीत पाठवलं, जी एकेकाळी माझ्या आईवडिलांची होती, जिथे सूर्यप्रकाश कमी यायचा, पण प्रत्येक कोपऱ्यात एक शांती भरून असायची. संध्याकाळी मी स्टडी रूममध्ये बसून फाईल चाळत होतो. तेवढ्यात बाहेर गाडीचा आवाज आला. नोकराने येऊन सांगितलं, सर, हिना मॅडम आल्या आहेत. मी नजर वर केली. माझ्या लक्षात आलं, ती आता का आली आहे. दरवाजा उघडला. हिना आत आली. तिचा चेहरा रागाने आणि अहंकाराने भरलेला होता. ती आत येताच म्हणाली, समर, आता खूप झालं. तुझं हे शांत बसणं आणि विचित्र निर्णय आता सहन होत नाही. ती माझ्यासमोर उभी होती. मी थंड आवाजात म्हणालो, बस, जा, तुला बोलायचं आहे. पण तिने ओरडतच उत्तर दिलं, मी बोलायला आलेली नाही. आता मला कळलं आहे की ती मुलगी अजूनही इथे का आहे. ती तुझी पत्नी कशी होऊ शकते. ती घटस्फोटित आहे, तुटलेली आहे. मी खुर्चीवरून उठलो. माझा आवाज थंड होता, पण डोळ्यात ज्वाला होती. ती, जिला तू घटस्फोटित म्हणतेस, तिनेच माझ्या वडिलांची शेवटची इच्छापत्रिकाही पूर्ण केली. तू नकार दिलास, पण तिने फक्त एका अटीवर होकार दिला. हिना रागावून म्हणाली, अट म्हणजे काय. ते लग्न नाही, ना प्रेम ना नातं, फक्त एक करार होता. मी पहिल्यांदाच तिच्यावर आवाज उंचावला. हो, हे लग्न एक करार होता, पण तिने त्या नात्यात जीव ओतला, जो तू कधीच करू शकली नाही. तिने मला बदललं, मला माझी खरी ओळख दाखवली. हिनाच्या डोळ्यात ओलेपणा होता, पण ती म्हणाली, मग आता ती मुलगी तुझी प्रेमिका झाली आहे का. मी दरवाजाकडे बोटाने दाखवत म्हणालो, ती आता माझी खरी खरी हकीकत आहे, आणि तुझे नाते फक्त बनावट आहे. हिना मागे हटली, पण तिचा आवाज अजूनही जोरात होता. तर आता तू तिला स्वीकारणार आहेस का. मी शांतपणे उत्तर दिलं, नाही, तिला स्वीकारायची गरज नाही. ती आधीच माझ्या आयुष्याचा भाग बनली आहे. तिच्या डोळ्यात चीड होती. ती म्हणाली, तू माझ्याशी असं करू शकत नाही समर. मी म्हणालो, मी तेच केलं जे तुझ्या वागणुकीने ठरवलं होतं. तू माझ्या मजबुरीचा उपहास केला, आणि तिने माझ्या मजबुरीतही मला नवजीवन दिलं. तिने म्हटलं, मी तुझ्या वडिलांची पसंती होते. मी डोके हलवून म्हणालो, नाही, तू त्यांची पसंती नव्हतीस. तू त्यांची अपेक्षा सोडून पळून गेलीस, आणि ती मुलगी त्या जबाबदारीची शेवटची कडी ठरली. हिना म्हणाली, त्या मुलीची खरी खरी सत्वता तुझं नशीब उधळून टाकेल. समर, मी ठामपणे म्हणालो, मला तिच्या सत्यात बुडायला काही हरकत नाही.
पण तुझ्या फसवणुकीत मला जगायचं नाही. ती निघून गेली. मी दरवाजाजवळ उभा राहिलो. खूप वेळ तिथे उभा राहिलो. मग एक खोल श्वास घेत स्टडी रूममध्ये गेलो आणि माझी डायरी उघडली. तिथे लिहिलं होतं, प्रेम काहीच मागत नाही, फक्त वेळेच्या चौकटीत स्वतःला ओढून देतो. आणि मी वाहून गेलोय तिच्या पावलावर, तिच्या निशब्दतेत, तिच्या सहनशक्तीत. पुढच्या सकाळी रितू नाश्त्याच्या टेबलवर नव्हती. आई म्हणाली, रितू म्हणते काही वेळासाठी तिच्या खोलीत जाऊन प्रार्थना करायची आहे. मी काही बोललो नाही आणि ऑफिसला निघालो. पण मन तिथेच मागे राहिलं. दुपारी माझं मन थांबलं नाही. मी घरी परतलो. जसं दारावर पोहोचलो, आई धावत आली. आज रितूने स्वतः नवीन जेवण बनवलं आहे. तुला नक्कीच खायचं आहे. मी हसून म्हणालो, मी पूर्ण तयार आहे. किचनमध्ये गेलो तेव्हा पाहिलं, रितू टेबल सजवत होती. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळी शांतता होती. जणू काही तिने काही मोठा निर्णय घेतला असावा. मी हळूच म्हणालो, काल हिना आली होती. ती माझ्याकडे थोडं थांबून बघत होती. मला माहीत होतं तीच येणार होती. मी म्हणालो, रितू, तू माझी आणि माझ्या वडिलांची इज्जत वाचवली आहेस. ती काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होती, पण गप्प राहिली. मी हळू स्वरात म्हणालो, रितू, मला तुझ्यावर प्रेम होऊ लागलं आहे. ती हळूच हसली. जणू तिला सगळं आधीच माहीत होतं. मग तिने नजर खाली केली. तिला समजलं होतं, आता हे नातं फक्त शब्दांपुरतं उरलेलं नव्हतं. 7 दिवस पूर्ण झाले होते. सकाळी घरात सगळे उठले होते, पण प्रत्येक कोपऱ्यात एक खोल शांतता होती. खिडकीतून येणाऱ्या उन्हाने जणू सांगितले, वेळ पूर्ण झाला आहे. मी विचारलं, रितू कुठे आहे? आई म्हणाल्या, आपल्या खोलीत आहे. कदाचित सामान भरत असेल. माझं हृदय जोरात धडधडू लागलं. दुपारी जेव्हा मी तिच्या खोलीजवळ पोहोचलो, दरवाजा उघडाच होता. ती जमिनीवर बसली होती, सुटकेस उघडत होती. काही कपडे भरलेले, काही अजून भरायचे होते. ती पूर्णपणे तयार होती जाण्यासाठी. जणू मनाने पूर्णतः मोकळी झाली होती. मी दरवाजात थांबलो. ती मुद्दाम माझ्याकडे नजर टाळत होती, पण न बघताच म्हणाली, मी निघते. जसं ठरलं होतं. 7 दिवस पूर्ण झालेत. आता माझे इथे काही अधिकार उरलेला नाही. मी एक पाऊल पुढे टाकलं आणि म्हणालो, मी तुला जाण्यासाठी कधी सांगितलं नाही, पण तुम्ही थांबवलंही नाही. माझे शब्द तिथेच अडकले. रितू पुन्हा म्हणाली, लग्नाचं ठरलेली वेळ पूर्ण झाली, वचन पूर्ण झालं. माझं नातंही संपलं. आता मी तिथेच आहे, घटस्फोटीत, शांत, मजबूर. मी तिच्याकडे पाहिलं आणि म्हणालो, नाही, तू तशी नाहीस. तू ती आहे जिने मला माझं खरं रूप दाखवलं. माझ्या जगात आलीस आणि सगळं बदलून टाकलं. ती पुन्हा हसली, पण त्या हसण्यात एक प्रश्न लपलेला होता. मग ही गोष्ट तुला 7व्या दिवशीच का आठवली? 4थ्या किंवा 5व्या दिवशी सुद्धा सांगू शकला असतास ना? का नाही सांगितलं? मी शांत राहिलो. जणू शब्दही आता स्वतःला दोष देत होते. का वेळेवर पोहोचू शकलो नाही? काही क्षणानंतर फक्त एवढंच म्हणू शकलो, वचन हृदयातून केलं जातं. ती शांतपणे उठली, सुटकेस बंद केलं आणि खिडकीपाशी जाऊन उभी राहिली. हवेत उडणारा पडदा तिच्या शांततेला जणू शब्द देत होता. ती म्हणाली, समर, हृदयातून केलेली वचने वेळेच्या आधी तुटतात आणि वेळेची वचने अनेकदा हृदयाच्या लायकीची नसतात. मी तिच्या मागे जाऊन उभा राहिलो. म्हटलं, रितू, तू एक सौदा पूर्ण केलास. मी एक जबाबदारी निभावली. पण आपण जे काही अनुभवलं ते काय होतं? खोटं होतं का? ती हलक्या आवाजात म्हणाली, अनुभवणं गुन्हा नसतो, पण बोलणं हिंमत मागतं. तुम्ही कधीच नाही म्हणालात की मी काही अर्थ राखते, आणि मी कधी नाही म्हणाले की मला इथे थांबायचं आहे. मी पहिल्यांदाच विचारलं, पण तुला खरंच थांबायचं होतं का? ती माझ्याकडे वळाली. तिच्या डोळ्यात अश्रू होते. म्हणाली, हो, पण मी स्वतः सांगू शकत नव्हते, कारण मी वचन दिलं होतं
आणि वचन पाळणारे सर्वात आधी स्वतःशी प्रामाणिक राहतात. मग ती सुटकेस घेऊन बाहेर गेली. आई दारात उभी होती. तिने ऋतूला मिठीत घेतलं आणि रडत विचारलं, बाळा, तू पुन्हा एकटीच का चालली आहेस? तिने त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला. म्हणाली, कुठेच जात नाहीये आई, फक्त एक वचन पूर्ण करायला चालली आहे, पण तुमच्या हृदयात नेहमी राहीन. मी दूर उभा होतो, सगळं पाहत होतो. एक पाऊलही पुढे टाकू शकलो नाही. ती गाडीपर्यंत पोहोचली, सुटकेस खाली ठेवली. तेव्हाच मी म्हणालो, जर तू जात आहेस तर जा, पण केवळ माझं वचन पूर्ण करण्यासाठी जाऊ नको. ती काही क्षण थबकली, पण न वळता गाडीत बसली. दरवाजा बंद झाला. गाडी निघून गेली आणि मी त्या वळणाकडे पाहत राहिलो. जोपर्यंत ती माझ्या नजरेआड होत नाही, ती निघून गेली होती. ते 7 दिवस जे कधी ओझं वाटले होते, तेच आता श्वासासारखे वाटत होते. मी दरवाजाजवळ बसलो आणि स्वतःशी म्हणालो, जिला मी एक सौदा समजलो, तीच मला माझी किंमत शिकवून गेली. संध्याकाळ मावळत होती, पण माझ्या आत काहीतरी अधिकच तुटत कोसळत होतं. रात्रभर झोपच आली नाही. डोळे जड झाले होते, पण सकाळी उठून मनाने एक निर्णय घेतला. आता तिला गमवायचं नाही. नाश्ता केला नाही, ऑफिसलाही गेलो नाही. फक्त गाडी काढली आणि शहराच्या रस्त्यांवर भटकायला लागलो. जिथे कुठे ती असू शकेल तिथे. ती जिथे राहत होती त्या परिसरात गेलो. शेजाऱ्यांनी सांगितलं, ती परत आलीच नाही, फक्त कपडे पाठवले होते. नंतर त्या हॉस्पिटलमध्ये गेलो, जिथे तिच्या आईवर उपचार सुरू होते. तिथेही ऐकलं, आता इलाज करवणार नाही, कुठेतरी दुसरीकडे जातील. माझ्यात बेचैनी होती. एकच आशा होती, तो मंदिर ज्याचा ती नेहमी उल्लेख करायची. संध्याकाळच्या सुमारास तिथे पोहोचलो. एका कोपऱ्यात एक मुलगी बसलेली होती. मान खाली घालून, हात जोडलेले, ओठ हलत होते. मी थोडा वेळ तसाच उभा होतो. मन म्हणालं, तीच ऋतू आहे. हळूहळू तिच्या जवळ गेलो आणि फक्त एकच शब्द उच्चारला, ऋतू. तिने डोळे उघडले, माझ्याकडे पाहिलं. डोळ्यात पाणी होतं, पण राग नव्हता, फक्त एक वाट. मी काही न बोलता तिच्या डोळ्यात ते सगळं बोलून गेलो, जे ओठांनी कधीच सांगता आलं नव्हतं. मी म्हणालो, मी तुझ्याशी फक्त लग्न नाही तर आयुष्य मागायला आलो आहे. ती गप्प होती, फक्त अश्रू वाहत होते. मी तिच्या शेजारी बसलो आणि देवाकडे पाहून म्हटलं, जर ही मुलगी माझ्या नशिबात असेल तर तिला माझं संपूर्ण आयुष्य बनव. प्रार्थनेनंतर ती उठली. मी हात पुढे केला. तिने तो मागे घेतला नाही. मी म्हणालो, आईने अख्खं घर उशिरा समजून घेतलंय आणि तुला माझी जबाबदारी समजून यायला थोडा वेळ लागला. पण खरं सांगायचं तर तू पहिल्याच दिवसापासून माझं सत्य बनली होतीस. ती म्हणाली, तुझ्या वडिलांची इच्छा होती की माझ्या आईच्या इलाजासाठी मी एक वचन देईन आणि तुझं लग्न करून देईन. मी वचन दिलं, तू ते निभावलंस, समर. पण जेव्हा मी वचन निभावायला गेले तेव्हा मला समजले की मी माझं सगळं तुझ्यात गुंतवून बसले आहे. वेळ पुढे जात राहिला. प्रत्येक क्षणात माझं तिच्यावरचं प्रेम अधिकच खोल होत गेलं. त्या दिवशी जेव्हा मी तिच्या हातात हात ठेवून म्हटलं, माझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण मी तुला अर्पण करतो, ती म्हणाली, मी आई होणार आहे. त्या क्षणी माझे डोळे भरून आले. ती सकाळ, ती भावना, सगळं स्वप्नवत होतं. आणि जेव्हा आमच्या मुलीने या जगात पाऊल ठेवलं तेव्हा वाटलं, हीच आमच्या प्रेमाची खरी ओळख आहे. आजही जेव्हा मी ऋतूच्या डोळ्यात पाहतो तेव्हा मला तिथे तेच समाधान, तेच आपुलकी आणि तीच प्रेमाची झलक दिसते, जी केवळ 7 दिवसासाठी आली होती आणि आता संपूर्ण आयुष्यभरासाठी थांबली आहे. आणि मी आजही तितक्याच तीव्रतेने प्रत्येक क्षणी, प्रत्येक श्वासात, प्रत्येक प्रार्थनेत तिच्यावर तितकंच प्रेम करतो. ही गोष्ट 7 दिवसांच्या करारात सुरू झालेलं एक नातं आता शब्दांच्या पलीकडचं आयुष्य झालं आहे. ही कथा आहे 2 परक्या मनांची, ज्यांनी एकमेकांसोबत 7 दिवसाचं एक कराराचं नातं स्वीकारलं.
पण त्या 7 दिवसात ते नातं शब्दांच्या, अटींच्या आणि वेळेच्या मर्यादा ओलांडून खऱ्या प्रेमाचं रूप धारण करत ऋतू एका तुटलेल्या भूतकाळातून आपल्या आईसाठी एक सौदा स्वीकारते. समर एका जबाबदारीतून तीव्रपणे नात्यांना फक्त कागदावर मोजणारा माणूस. त्या 7 दिवसात ती त्याला त्याचं खरं प्रतिबिंब दाखवते. त्याच्या वडिलांच्या इच्छेपासून स्वतःच्या भावनांपर्यंत. त्या नात्याची सुरुवात करारावर झाली, पण संपता संपता ते दोघांच्या हृदयाचा करार बनलं. ती जाईल असं वाटतं, पण त्याच्या हृदयातला बदल त्याला थांबायला भाग पाडतो. कथा पुढे जाते आणि सांगते की शब्दांनी केलेली वचने तुटू शकतात, पण मनाने जोडलेली नाती चिरकाल टिकतात. शेवटी त्यांचं नातं 7 दिवसांच्या करारातून आयुष्यभराच्या प्रेमात बदलतं. त्यांची मुलगी, त्यांचं प्रेम आणि त्यांचं एकत्र जीवन, ही सगळी गोष्ट आपल्याला सांगते की कधीकधी जी नाती संधी वाटतात तीच आयुष्याची सर्वात सुंदर सुरुवात ठरतात. तर मित्रांनो, ही होती आजची कथा. तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. आपण पुन्हा भेटूया नवीन कथेसह. धन्यवाद.